एखाद्या चित्रपटाची पटकथा शोभावी असा थरार सध्या जामखेडमध्ये पाहायला मिळतोय। पण हा कोणताही सिनेमा नसून एका कुख्यात गुंडाच्या आयुष्यातील वास्तव आहे। जामखेडचा पैलवान आणि कुख्यात गुंड सागर मोहोळकर याच्यावर बुधवारी रात्री भीषण गोळीबार झाला। 5 गोळ्या अंगात घुसूनही सागर सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सागरची वागणूक। गजनी चित्रपटात ज्याप्रमाणे आमिर खानला विस्मरणाचा आजार असतो आणि तो विसरू नये म्हणून शरीरावर खुणा करतो, अगदी तसाच प्रकार सागरच्या बाबतीत समोर आलाय। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार सागर काही काळापासून विस्मरणात गेल्यासारखा वागायचा। समोरच्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी तो तळहातावर नावं लिहून ठेवायचा। ज्यावेळी बुधवारी रात्री त्याच्यावर गोळीबार झाला तेव्हाही त्याच्या तळहातावर 3 व्यक्तींची नावे आढळलेली आहेत। ही नावे हल्लेखोरांची आहेत की अन्य कोणाची याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। सागर मोहोळकर हा केवळ पैलवान नसून त्याच्यावर खंडणी, मारहाण आणि हत्येसारख्या प्रयत्नांचे गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याने गुन्हेगारी विश्वात आपली दहशत निर्माण केलेली आहे। गेल्या वर्षी धाराशिवमधील भूम येथे कुस्तीच्या मैदानात त्याने कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या कानशिलात लगावलेली होती। या एका घटनेमुळे तो अनेक टोळ्यांच्या निशाण्यावर आलेला होता। एका हत्येच्या प्रकरणात जेलमध्ये असताना त्याने सहकारी कैद्याचा खून देखील केल्याची माहिती समोर आली आहे। कुस्तीचे डावपेच वापरून तो नागरिकांना उचलून फेकायचा, ज्यामुळे अनेक लोक गंभीर जखमी व्हायचे। नाशिक जेलमधून सुटल्यानंतर सागरनं पुन्हा जामखेडमध्ये आपला उपद्रव सुरू केलेला होता। जुन्या भांडणातून त्याने एका तरुणाला अमानुष मारहाण केली, ज्याचा CCTV व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। विशेष म्हणजे त्याच्या दहशतीमुळे पीडित तरुणानं तक्रार करण्याची हिंमत देखील दाखवलेली नव्हती। जामखेडच्या रस्त्यावर सागर येताना दिसला की लोक रस्ता बदलायचे, पण आता या गजनी प्रवृत्तीच्या गुंडावर झालेल्या गोळीबारामुळे संपूर्ण जिल्हा हादरलेला आहे। पोलीस आता त्याच्या हातावर लिहिलेल्या त्या 3 नावांचा उलगडा करण्यासाठी तपासाची चक्रे फिरवत आहेत।